येपा मोहित्रा, मी तुम्हाला मोठेपणाच्या नात्यानं आणि अनमान न ठेवता सांगते, आतापर्यंत तुम्ही जेवढे काही प्लॅन केले ना ते समजे फेल गेले. तुम्हाला म्हणायचं काय नेमकं मोठ्या बाई? मला इतकंच म्हणायचं आहे का आम्ही जरा चूकच केली तुमच्यावरती विश्वास ठेवून. आम्ही तुम्हाला आमच्या टीम मध्ये घेतलं, ही जरा मिस्टेकच झाली आमच्याकडनं. मोठ्या बाई, तुम्ही आमच्या टीम मध्ये आलायत, आम्ही नाही. उपसरपंच पद तुम्हालाच पाहिजे होतं ना. हा मग त्याचं काय झालं? म्हणून हे झालं की सगळे प्लॅन आम्ही प्लॅन केलेत, सगळी धडपड आम्ही केलीये. स्वतःला एवढं हुशार समजता काय केलं हो तुम्ही? काय केलंय? आम्ही तुम्हाला वेळोवेळी सल्ले दिलेत. अहो तेच मौलिक मार्गदर्शन तुमच्या पुतण्याला पण द्या ना मग. हा, उमेदवार आहे ना तो, सरपंच होणार आहे ना तो, त्याला बनव धडपड कर जरा. सगळी धडपड आम्हीच करतोय, आमचे कार्यकर्ते करायलेत, पैसा खर्च करतोय आम्ही. तो काय करतोय? तो पडलाय तंगडवर करून बेडवर. अहो आता तो काय राजकारणी नाही, त्याला वेळोवेळी मौलिक मार्गदर्शन तुम्ही केलं पाहिजे. अहो त्याने पण ऐकलं पाहिजे ना मग. हा, ऐकलं पाहिजे का नाही? असं का? म्हणजे तुम्ही हात टेकले म्हणायचे? नाही, मोहितराव बोडके पाटील कधीच कोणासमोर हात टेकत नसतो. शेवटी प्रश्न आमच्या इज्जतीचा आहे, आमच्या करिअरचा आहे. मोठे बाई तुम्ही आता बघाच आम्ही काय करतोय ते. आम्ही अशी प्लॅनिंग करू ना की आता तुमचं नवीन प्लॅनिंग म्हणजे पुन्हा तोंडावरती आपटण्याची तयारी करायची. हा, मोठ्या बाई ओरडायचं नाही, आवाज चढवून माझ्याशी बोलायचं नाही. या असल्या गोष्टींना भीक सुद्धा नाही घालणार. मोठ्या बाई आपण एकाच टीम मध्ये आहोत, विसरू नका. हा, पण जरा चांगलं प्लॅनिंग करा. आपला कॅन्डिडेट कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करा. नाही तर ती पार्टी आहे, त्या पोरीचं नाव ना काढू. नाहीच घेते मी, आणि तिचं नाव होऊ नये म्हणून तर प्रयत्न करते. तेव्हा तेवढं पहा. इगो हट केला मोठ्या बाई तुम्ही आमचा. आता बघाच हा मोहितराव बोडके पाटील काय करतोय ते. आदू, काळजी घे आणि सभेच्या तिथे पोहोचलास की मला फोन कर. अगं इंदू, तू एवढं टेन्शन का घेते? पप्प्या शेटचा प्लॅन आहे, 100% वर्क होणार बघ. काय इम्रान? हा मग विषय आहे का? प्लॅन एकदम 100% वर्क होणार, कारण प्लॅन एकदम भारी आहे. मी पण तुमच्या सोबतच आहे. हा, निघतो. निघतो नाही, येतो म्हणावं. येतो. चला लवकर. हा चल. ए दत्त्या, नीट बघितलंय ना सगळं? अरे मग विचारतो काय? काम चोख पार पाडायचा. चल ठेव फोन, चल. मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई, तुम्ही नेहमी म्हणता ना आम्ही तेच 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 बोलतो. आता आम्ही जे करणार आहे त्यानंतर तुम्हाला कळेल आमची काय लेवल येते. गावच्या राजकारणात एकच अव्वल नाव, मोहितराव, मोहितराव, मोहितराव. हॅलो, अध्यक्ष महाराजांची गाडी इथून आता जस्ट पास झाली आहे. 10 मिनिटात डोंगर फाट्याला पोहोचेल.
घेराव घाला आणि उचला त्यांना. आणि ह्या वेळी काय कसूर झाली ना, मोहितराव सुळीवर चढवतील. हो, मागनं 2 गाड्या पाठवल्यात मी. आणि ह्या वेळेला गेम वाजलाच पाहिजे. मोहितराव साहेब, आम्ही त्यांच्या गाडीला डोंगरात घेरलंय. मग आता काय मुहूर्त काढायचा आहे काय? अरे टाइमपास करू नका आणि धारा त्याला. नाडागळे साहेबांच्या बंगल्यावर न्या. हो, आणि बघ हे, आता जर चूक केली ना तर तुम्ही आहात आणि आमची काठी. आणि फोन ठेवायचा नाही. सगळं कसं लाईव्ह मध्ये झालं पाहिजे. हो हो साहेब. काच खाली आहे. अधोक्षज महाराज कुठे आहे? अधोक्षज महाराज? हो अधोक्षज महाराज. चला बाहेर या, वरात काढायची तुमची. अधोक्षज महाराज? अरे फुकणीच्या स्टेटस द्या. बाहेर काढला का त्याला? काढल्या 4-5 थापडत. आओ आओ साहेब इकडं. अरे इकडं काय करतोय? हा, काढला का त्याला बाहेर? अहो इथं अधोक्षज महाराज नाही, त्यांची बायको आहे इंद्रायणी. आदू, तू सभेला नक्की जाणार, पण वेगळ्या रस्त्याने. म्हणजे डोंगर रस्त्याचा वापर न करता हायवेचा वापर करायचा. तो रस्ता थोडासा लांब आहे, पण तू सभेला पोहोचशील. आणि डोंगर रस्त्याने आम्ही जाणार इंदूला घेऊन. म्हणजे मोहितराव आणि मोहितरावांच्या माणसांना कसं अडवायचंय ना, ते आम्ही बघून घेऊ. तू सभा घे. थँक्यू सो मच. खरं तर तुम्ही सगळे आज माझ्या सोबत आहात, म्हणूनच आज मी ही सभा अटेंड करू शकतो. बाप्याच्या माग जायचं होतं, पण अधोक्षज आहे ना तिथं. अहो नाही साहेब. अरे नाही. अरे काय गोळ घातला तुम्ही? गाडी नीट फॉलो केली होती ना? अहो गाडी पण हीच होती, पण अरे त्यात काय? हॅलो रंग्या. अरे दत्त्यार काहीतरी बोल. हॅलो.
ए कुणाशी फोनवर बोलतोय रे? असं मारा नाही ना की परत कोणाला किडनॅप करायचा प्रयत्न पण नाही केला पाहिजे. लक्षात ठेवा, सोडायचं नाही. एकेकाला ना हाड मोडेपर्यंत मारायचंय. हा ना अण्णा. ए मोहितराव बोडके पाटील, थोबड फोडलं मी तुझं तरी अक्कल नाही आली का रे तुला? हा? काय आवाज घशात अडकला काय तुझ्या? मोहितराव, अधोक्षजला किडनॅप करायचा तुझा प्लॅन फसला रे. आज ही प्रचार सभा नाही तर मी तुम्हा सगळ्यांना इथं का बोलवलंय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. त्याला कारण असं की मला तुम्हा सगळ्यांना फार महत्वाची गोष्ट सांगायची. अधोक्षज, अरे बाबा काय झालंय नेमकं? गोंधन बागेत शेवटची प्रचार सभा होती तेव्हा तिथे लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला. पण मी त्या सभेला जाऊ नये म्हणून व्यवस्था करण्यात आली होती. अधोक्षज, अरे काय सांगायचं ते नीट सांग ना. मला किडनॅप करायचा प्लॅन करण्यात आला. काय? हा? काय? तुझं किडनॅपिंग? अरे पण कोण करणार होतं? मोहितराव, काय? मोहितराव? आहेस तो ना आला एक माणूस. हो. पण अधोक्षज महाराज, तुम्हाला हे कळलं कसं? श्रीकला सासूबाई, मोहितराव तुम्हाला मदत करतोय का तुमच्यासाठी खड्डा खणतोय? कोण सांभाळून बोला. हो, मोहितराव जरा गोलमाल माणूस दिसतो ना. श्रीकलाने जर मला त्या प्लॅनिंग बद्दल सांगितलं नसतं ना तर आज मी इथे तुमच्या समोर उभा नसतो. श्रीकला,
बाळा अगं तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. गोपाळचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला तू हॉस्पिटलमध्ये थांबून त्याची इतकी शुश्रूषा केलीस. आता तू फक्त आधूच नाही तर संपूर्ण दिग्रसकर परिवारावर आलेलं संकट दूर केलेस. आज तू नसतीस आणि तू हे सांगितलं नसतंस तर आम्ही सगळ्यांनी काय केलं असतं कुणास ठाऊक. महाराज अहो, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. कारण दिग्रसकर घरावर आलेलं संकट म्हणजेच माझ्यावर आलेलं संकट असंच मानते मी. बघितलं किती मोठं मन आहे श्रीकलाचं. आपण सगळ्यांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. बस 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 बस. थँक्यू सो मच. अधोक्षज दादा, अहो भाऊबीजेला ओवाळलंय मी तुम्हाला. तुम्ही सगळी माझ्या हक्काची माणसं आहात आणि गरज पडली ना तर तुमच्यासाठी जीव द्यायला सुद्धा कधीच मागे पुढे बघणार नाही मी. श्रीकला अगं तुझं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे. खरंच तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही. श्रीकला, तू फक्त दिग्रसकरांच्या घरावरच नाही तर संपूर्ण गावावरच संकट दूर केलंय. तू आमचा उमेदवार म्हणजे भावी सरपंच याला वाचवलंयस. मी अधूला सावध केल्यामुळे मला काय अचीव होणार आहे हे यांना कोणालाच माहिती नाहीये. श्रीकला, तुझ्या चांगुलपणाच्या बुरख्याखाली एक पाताळ यंत्रिक खलनायिका आहे असं सतत मला वाटतंय. विठुराया शपथ, मी तुझा चेहरा लवकरच सगळ्यांसमोर. विठुराया, मी आज लय कन्फ्युज झालेली आहे बघ ना. ज्या श्रीकलाविषयी मला सतत निगेटिव्ह वाइब्स यायच्या, माझं मन कायम सतत साशंक राहायचं, आज त्याच श्रीकलानं आदूला किडनॅप होण्यापासून वाचवलंय. अरे आता हे तिनं चांगल्या हेतून केलंय का या मागे तिचा काहीतरी गेम आहे हा येणारा काळच ठरवेल. नाही रे विठुराया, माझं मन तिच्यावर विश्वास ठेवायला अजूनही धजत नाही. ज्या मनात तू राहतोस ते मन मला सांगतंय. म्हणून घ्या, बोलायला काय आले होते आणि काय बोलत बसले. विठुराया, मतदानाचा दिवस आहे. आदू पहिल्यांदा इलेक्शनला उभा राहिलाय. त्याच्यासाठी जे योग्य असेल ते त्याच्या पदरी टाक. माझ्या मनात खूप धाकधूक होते रे. कसली धाकधूक इंदू? मतदानाची. अच्छा, तू कर्म करते जा, फल की चिंता ना कर.
इंदू, आपण पूर्ण शक्तीनिशी आणि मनपूर्वक प्रचार केलाय. आता जनता जनार्दन जो निर्णय घेईल तो आपण मान्य करायचा. अरे पण इंदू, माझा लोकांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला ना निकालाचं टेन्शन आहे ना मतदानाचं. तुझा हा कॉन्फिडन्स बघून ना माझं सगळं टेन्शनच गेलंय बघ. चल मग तू जायचं सोबत मतदानाला. सासूबाई, तुम्ही मतदान मेवणे साहेबांना तर केलं नाही ना? का? आमचा मुलगा आहे म्हणून? नाही, तुमच्या काळजाचा तुकडा आहे ना म्हणून. अहो, आम्ही आमचं मत आमच्या मतदान हे गुप्त असतं आणि ते गुप्त पद्धतीनेच व्हायला पाहिजे. मी कशाला तुम्हाला सांगू? मी नाही सांगणार. गुप्त असतं माहिती आम्हाला, पण ते करण्याच्या आधी. केल्यानंतर तर सांगू शकता ना. सांगा ना. अहो, आमचे पेशन्स मारायला लागलेत आम्हाला. सांगा ना. ते असे पण मरतात. जाऊ द्या, तुम्ही नसत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. नाही तसं नाही, पण काही पे निघायन काही पे निशाणा असं तर केलं नाही ना? नाही म्हणजे मतदान करायचं होतं गोपाळ महाराजांना, पण केलं. जावई बापू, तुमचं कसं आहे माहितीये का? ते एक मराठी म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडं ते वाकडच. आता मी सांगतेय तरी पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारताय. सांगा ना. पेशन्स मारायला लागलेत. सांगा ना. जावई बापू, जर अधोक्षजला हरवण्यासाठी मी गोपाळला निवडणुकीत उभं केलंय, तर मी मत कोणाला देणार? कळलं? कल 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 खेळा कल. घ्या. बरं, खूप खेळा पण दिलेला अभ्यास पूर्ण करायचा. आणि ही सगळी गणित ना स्वतः सोडवायची, कॉपी करायची नाही. चुकलं तरी चालेल. चला पळा पळा पळा. थांबा 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 थांबा. सकाळ सकाळ गोड गोंडस चेहरे. हा क्या बात. टायमिंग बघा पोरो आपलं. बरोबर शाळा सुटली आणि आम्ही आलो. आणि घरी जायची गडबड नाही करायची. आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. मोहितराव, हा, आम्ही इथं आमच्या मतदारसंघातल्या भावी नागरिकांशी बोलायला आलोय. बोलू शकतो ना? हो, अधिकार आहे आमचा तो. हो, तर पोरांनो, काल मतदान झालं. हा, त्याचा मुलांशी काय संबंध आहे? तरी बोललातच ना मध्ये. आम्ही इथं एक्झिट पोल काढायला आलेलोय. हो, इथं? हा, इथंच. अहो, ते म्हणतात ना, मुले ही देवा घरची फुले. अहो, पोर नेहमी खरं बोलत असतात आणि म्हणूनच आम्ही इथं पोरांचं मत घ्यायला आलेलोय. नंतर घेऊ बाकीच्या गावकऱ्यांचं मत. तर पोरांनो, काल मतदान झालं. आता या इलेक्शन मध्ये अधोक्षज महाराज जिंकावे असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा बरं. 1 2 3
चांगलंय. आता हात खाली घ्या. आता आम्हाला सांगा, हे डॉक्टर गोपाळराव जे सगळ्या गावाचा इलाज करता, हा? जे तुमच्या मम्मी पप्पाला पण बरं करता, असे डॉक्टर काका माहितीत ना तुम्हाला? तो माझा मामाच आहे. पुढे बोला. बाजीराव. बर, तुमचे मामा हे डॉक्टर गोपाळ काका जिंकावेत असं कुणा कुणाला वाटतं? चला हातवर करा. 1 2 3 4 5 6. वाह, क्या बात आहे. 6 विरुद्ध 3 निकाल स्पष्ट आहे. हे मत आहे, निवाडा नाही. पण मला वाटतं की ह्या दोघांपैकी कोणीच हरू नाही. ओ, चांगली गोष्ट आहे राय, पण तुम्ही यात पडू नका. चला जा, खेळा, अभ्यास करा. जा जा. भावी नागरिक सुजानाई, इंद्रायणीबाई, तुमच्या या शाळेची गरज नाही त्यांना. हो, आता तर आम्ही फक्त निकालाचा ट्रेलर दाखवलाय तुम्हाला. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, जर कोण जिंकणार असेलच तर गोपाळराव म्हणजेच तुमचे एक्स लवरच जिंकणार आहे. ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन आमचं. हो, महाराज, काय झालं असेल? जी त्याची इच्छा असेल तसं होईल. मास्तर, काय बोलला म्या? अगं फोन उचलेल तर बोलेल ना तू. आतापर्यंत मतमोजणी झाली पण असेल. हा इम्रान ना नुसतं टेन्शन देत असतो बघ. महाले सर, तुम्ही जरा शांत व्हा. आलिया बोगासी असावे सादर. अहो, जनमत ठरवेल ना योग्य काय आहे ते. आपण जरा थोडा धीर धरूया, कळेल, निकाल कळेल. इम्रान आला. इम्या, काय झालं रे? निकाल लागला. निकाल लागला म्हणजे? अहो, निकाल लागला म्हणजे आपल्या अधोक्षज महाराजांनी विरोधकांना निकालात काढलं आणि आपल्या अधोक्षज महाराजांचा दिग्रजकर विठूच्या वाडीचे सरपंच झाले. म्या, तू तू खरं सांगतोस ना? हाय का मास्तर? अहो, फंटे गँगच्या मेन सोबत कोण खोटं बोलतंय वय? अगं, इंदून निकाल लागला आणि काट्याची टक्कर झाली आणि आपले अधोक्षज महाराज 250 मतांनी विजयी झालेत. अरे, पण माग जी बातमी मिळाली शेवटची, त्यात तर गोपाळ आघाडीवर होता ना? हा, तेव्हा मला पण वाटलं होतं की गोपाळ जिंकेल. पण खरं सांगू का, आपले ते गोंधन बागेतली सभा झाली ना, त्या सभेने कमालच केली. त्या सभेच्या जोरावरतीच अधोक्ष जिंकून आलाय. पण शेवटी अधोक्षज महाराजांनाच निवडून दिलं गावच्या जनतेने. विठुरायाच्या आशीर्वादानं आपले अधोक्षज महाराज निवडून आले. विठूच्या वाडीच्या लोकांनी योग्य निर्णय घेतलाय बरं का महाराज.
एवढंच काय गावच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विठूच्या वाडीतली सगळी माणसं ही सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभी राहिली. मोहितराव सारख्या अत्यंत कपटी आणि भ्रष्ट माणसाचा उमेदवार लोकांनी बहुमताने पाडला. महाराज खर तर काय आहे ना, गोपाळ हारला त्याला कारणीभूत सुद्धा मोहितरावच आहे. अहो विठूच्या वाडीच्या सरपंचाला किडनॅप करायचा प्रयत्न करतो म्हणजे काय हा? अरे आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? कोणाला रे कोणाला? विठूच्या वाडीचा वाघ आला. कोणाला रे कोणाला? विठूच्या वाडीचा वाघ आला. माझ्या आजच्या विजयाचं सगळं श्रेय मी तुम्हा सगळ्यांना देतो. तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून ते सगळं घडू शकलं. खरंच आभारी आहे तुमचा. विठुराया पाठी राखा. बोला पुंडली कवर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की इंदू आई मोठे भाई अहो आपला अध्यक्ष जिंकला. हे घ्या. हा माहितीये मला, आईचे आशीर्वाद असतात. आईची माया बळ देते माणसाला. जिंकणारच होता तो. केवढी मेहनत घेतली त्यानं. मग मेवणे साहेब, ए, आईचा आशीर्वाद लक्षात ठेवा बर का. आई आई अगं ये ना. नको. अगं ये ना इंदू घेऊन ये. नाही नाही नको नको नाही. चला की मोठे भाई. नाही तुम्ही नाचा, मी नाही. चला ना. मला कसं तरी होतं ते बरोबर नाही वाटत. चला चला मोठे भाई. आता काय? मेवणे साहेब म्हणतायत चला. इंदू, अगं औक्षणाचं ताट घेऊन ये. आले. मोठ्या बाई, अधोक्षजला ओवाळण्याचा मान तुमचा आहे. तुम्ही आई आहात त्याच्या, आणि आपल्या मुलाच्या यशाचं कौतुक आईपेक्षा जास्त दुसरं कुणाला असणार आहे. ओवाळा. कौतिक तर हायच, पण मी कशाला ओवाळायला पाहिजे? व्हायच की. वहिनी, अहो आपला अधोक्षज निवडणुकीत जिंकलाय. अहो पोरगा निवडणुकीत जिंकून आल्यानंतर त्याला पहिल्यांदा औक्षण करण्याचा खरा मान हा तुमचा आहे. या. ठीक.
नमस्कार कर. अक्षय गोपाळ, काय रे बॅग का भरतोयस? कुठे बाहेर निघालायस का? अरे पण अजून तुला बरंही नाहीये, कुठे निघालास तू? बरं, श्रीकलाला पाहिलंस का तू? आली नाहीये का अजून ती? नाही आली अजून. तू हॉस्पिटलला चाललायस का? नाही पण हॉस्पिटलला एवढी मोठी बॅग घेऊन का जाशील तू? मावशी अगं बास ना, अजून किती प्रश्न विचारणार आहेस? अरे तू उत्तर देत नाहीयेस ना मला. कुठे चाललायस तू? मावशी मी हे घर सोडून मुंबईला चाललोय. काय काय? अरे पण का? का म्हणजे काय मावशी? काय उरलंय आता इथे माझ्यासाठी? जिच्यासाठी मी इकडे आलो ती मावशी, मी आयुष्यात कधीच कोणाकडनं हारलो नाही. आणि आज माझ्याच पाठच्या भावाकडून, ज्याला 2 शब्द धड बोलता येत नाही, अशा माणसाकडून मी निवडणूक हारलो. कुठे तोंड दाखवायची जागा नाही राहिली मला. सगळे लोक हसतायत मला. गोपाळ, अरे लोकांचा काय विचार करतोयस तू? लोक बोलतातच. आणि अरे निवडणूक म्हणजे आयुष्य नाहीये. होतं असं, कोणीतरी हारतं, कोणीतरी जिंकतं. या एवढ्याशा गोष्टीवरून तू घर सोडून जाणार आहेस का आता? मावशी, ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत अगं. हे घर माझं नाहीये. या घरातली माणसं माझी नाहीये. व्यंकट महाराजांच्या लेखी त्यांच्या मुलाची किंमत काय? 0. अरे पण मी आहे ना, मला म्हणतोस ना मावशी तू. आणि तुलाही माहितीये गोपाळ, तुझ्या आई इतकंच प्रेम केलंय मी तुझ्यावर. असा मुलगा आहे सारे तू. माझ्या जगण्याचा आधार आहेस तू गोपाळ. तू जर इथून निघून गेलास तर मी कोणाकडे बघायचंय? आणि तू मला आई मानतोस ना, मग नको जाऊ सोडून मी घर. मावशी, मी आई मानतो तुला, आणि म्हणूनच सांगतोय, तू पण चल माझ्याबरोबर. या सगळ्यांना सोडून कशी येऊ मी? आणि तू तरी का जातोस? गोपाळ, तुझ्या रक्ताची माणसं आहेत. तरीही तुझी माणसं आहेत. आणि त्या मुंबईला जाऊन तरी काय करणार आहेस तू? कसा राहणार आहेस तिकडे एकटा? मजेत राहीन मी, काळजी नको करू. तू माझ्यासाठी आला होतास ना? आला होतास ना तू? मग का सोडून चाललायस? नको जाऊस गोपाळ. मावशी, तू मला इमोशनल करू नको. मी होणार पण नाही. या गावात, या घरात राहून अजून बेअब्रू करून घ्यायची इच्छा नाहीये माझी. गोपाळ, असं नाही अरे. माझं ऐक तू. मी थांबणार नाही. गोपाळ, अरे माझं ऐक. भरोशाच्या म्हशीला टोनगा. डॉक्टर डॉक्टर म्हणून या गोपाळला उभं केलं, त्यांनीच आम्हाला तोंडावरती पाडलं. या आला याचा फोन. आता पिसाळल्यासारखं बोलणार. हॅलो, हे कसं शक्य आहे मोठ्या बाई? कसं शक्य आहे? आम्ही अख्खीच्या अख्खी ताकद लावली होती आमची, तरी कस काय झालं असं? तुम्ही तुमची सगळी ताकद लावली, पण ते काही दिसलं नाही तेवढं. माझ्या मुलानं रेकॉर्ड ब्रेकिंग आघाडी घेतली आणि तुमच्या उमेदवाराला आसमान दाखवलंय. मोठ्या बाई, हिसाबात बोलायचं आमच्याशी.
बेहिसाब इज्जत गेली तुमची. तुमच्याच पुत्रप्रेमानं घात केलाय, दगा केलाय तुम्ही आमच्या सोबत. हो, बिनबुडाचे आरोप करू नका माझ्यावर. बिनबुडाचे अहो खरं तेच बोलतोय आम्ही, आणि खरं बोलतोय ना त्याच्यामुळे झोंबतंय तुम्हाला, आणि झोंबलंच पाहिजे. अरे जी बाई आपल्या पोटच्या पोराला जिंकवण्यासाठी काही करत नाही, ती त्या पुतण्याला ज्याला निवडणुकीला उभं केलंय त्याच्यासाठी काय करणार आहे? तुम्हाला ना मोठ्या बाई दोनच गोष्टी जमतात. एक म्हणजे तुमच्या त्या गाढव जावायला झाडायचं, आणि दुसरं आमच्याकडं मला उपसरपंच करा अशी भीक मागायची. बस मोठ्या बाई तुम्ही ना वाट लावली आमची अख्ख्या करिअरची. काय पण बोलतोय. हॅलो 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 मोठ्या बाई. हॅलो, हे बघा आमच्या समोर ही नाटकं करायची नाही. रेंज गेली बहुतेक. हॅलो, नाही ऐकू येणार तुम्हाला. आता हा पोरगा सरपंच झालाय ना, आता त्याच्या मागे चाल, मला उपसरपंच कर म्हणून. घात केला या गोपाळानं, आमच्या सोबत घात केला. अरे दरारा होता आमचा, मान होता अख्ख्या गावात. त्या गावात आमची इज्जत गेली, पक्षात इज्जत गेली. दिग्रजकरांमुळं आमच्या करिअरची, आमच्या आयुष्याची वाट लागली आहे. गोडकर, बारक्यातल्या बारकी गोष्ट मला कळली पाहिजे. पुन्हा असा हलगर्जीपणा मी चालवून घेणार नाही, सांगून ठेवते. केव्हा आता फोन? काय गोडकरांना झापत होते का? तुम्हाला कळलं ना? मग पुन्हा तोच प्रश्न मला विचारणार का? दुसरे काम धंदे नाहीत? चिडा आमच्यावर, चिडा आम्हाला, रागवा, बोलणे घाला आम्हाला काय हरकत नाही. काय विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतो. गोपाळ महाराज निवडणुकीत हरले म्हणून त्याची सल तुम्हाला बोचते. रागवा आम्हाला, रागवा, काय हरकत नाही. आता हे सांगायला आलात का? नाही ते काय अहो सासूबाई, गोपाळ महाराज जरी निवडणुकीत पडले असले ना तरी ते तुम्हाला फायदाच करून देणार आहेत, हे सांगायला आलोय आम्ही. माझा कसला आलाय फायदा? झालाय काय माहितीये का? पराभव पचवता येत नाहीये त्यांना. गावात फिरताना आहे ना लाज वाटते, म्हणून ते काय करताय माहितीये का? काय? गाव सोडून मुंबईला निघालेत. काय सांगताय? अहो खरं तेच सांगतोय आम्ही. सासूबाई बॅग भरताना पाहिलंय आम्ही, सकाळच्या पहिल्या गाडीनं मुंबई. खात्री करून घेतलीये का? हे काय तुम्ही बोलताय आणि होतं बोलतच. विंजे सरकारची बोली म्हणजे बंदुकीची गोळी. अहो 100% कन्फर्म न्यूज आहे ही. कसं झालं तर चांगलंच आहे. मंदिराचा, जमिनीचा, या वाड्याचा एकुलता एक वाटेकरी आता कायमचा जाणार, म्हणजे हे समज तुमचं. इथल्या सत्ताधारी आता फक्त तुम्ही. चांगलंय. या घरावर संकटाची छाया आहे आणि यातून या घराला तूच वाचवू शकतेस. तू या घराचे रक्षण करतेस इंद्रायणी. दिग्रजकर घराण्याला संपूर्ण बरबाद करणार मी.
दिसले असेल? मला व्यंकू महाराजांना सांगितलं पाहिजे. विठुराया, संकट येईल असा संकेत मिळाल्यावर स्वप्नात मला श्रीकला का दिसली असेल रे? दिग्रसकर घराण्यावर आलेलं संकट म्हणजे ही श्रीकला तर नाहीये ना? तिच्या चांगुलपणाच्या पडद्याआड वाईटपणाचा कळस तर लपलेला नाहीये ना? आता ती सगळ्यांना लय गोड गोड बोलती. माझ्या नवऱ्याचा जीव वाचवलाय. माझ्या डोक्यात तर इतका गोंधळ उडालाय ना. मला मिळणारे संकेत काय सांगतायत रे विठुराया? आता सगळी भिस्त तुझ्या हातात आहे बघ. मला खात्री आहे तू जे करशील या घराच्या भल्यासाठीच करशील. शकुंतला, तुलाही माहिती कितीही आणि काहीही सांगितलं समजावलं तरी गोपाळ माझं ऐकणार नाही. नाही म्हणजे नाही. अहो म्हणून तुम्ही काही बोलणारच नाही आहात का? अहो तो घर सोडून कायमचा मुंबईला निघालाय. तुम्हाला आनंद होतोय का हे सगळं होताना? आनंद होईल का मला असं वाटतंय का? अगं पोटचा पोरगा घर सोडून निघाल्यावर आनंद होतो का कुणाला? हे बघ, या घराचे दरवाजे गोपाळसाठी कायम उघडेत. पण त्याला जेव्हा आता वाटेल नाही यावंसं तेव्हा तो येईल. नारायणी, बघ जरा कोण आलं. हो. गोपाळ परत आला. काकू, जंकू काका, काकू, काकू, गोपाळ आलाय. चल तू लवकर. गोप्या, मूर्ख, अक्कल शून्य, तुला काही कळतं का? हा, काही गरज होती का घर सोडून जायची? शकू काकूला किती वाईट वाटलं माहितीये? व्यंकू काका, त्या सगळ्यांचं जाऊ दे, मला किती वाईट वाटलं. कुठल्याच कामात माझं लक्ष लागत नव्हतं. गोपाळ असं वागतात का? अगं ताई, हातानं नको मारू, काठीनं मार, हात दुखेल रात्री. अगं तुझ्या भावाला शिस्त लावण्याचा, शिक्षा करण्याचा अधिकार आहे तुला. हो का? आता कुठेही जायचं नाही. चल आधी घरात. अगं बूट काढू दे. बस ग श्रीकांत, मी पाणी आणते. थांब. इंदू, आधू, बाहेर या. आई, गोपाळ आलाय.
गोपाळ बरं आहेस ना रे? नाही मी असं ऐकलं का तू मुंबईला गेलास म्हणून. हो मी निघालोच होतो, पण आयत्या वेळेला ही श्रीकला आली आणि हिच्यामुळे मी माझा निर्णय बदलला. थँक्यू. शकुंतला आई, तुमचा गोपाळ तुम्हाला सोडून पुन्हा कुठेही जाणार नाही ही माझी गॅरंटी. गोपाळ, तुझा निर्णय अचानक कसा बदललास? गोपाळ, गोपाळ, श्रीकला तू इथे कशी काय? पेशंट डॉक्टरकडे कशाला येतो बरं? ए उगाच विनोद बुद्धी वगैरे वापरायची नाही हं? आधीच माझं डोकं फिरले. अच्छा अच्छा, म्हणजे हे कारण आहे तर. नाही, गावात दुसरं कोणी डॉक्टर नाहीये म्हणून हे फिरलेलं डोकं नीट करायला तू मुंबईला चाललायस का? तू मावशीला भेटून आलीस वाटतं. म्हणजे डोकं अजून हललेलं नाहीये, फक्त दुखतंय. नाही म्हणजे तुझी विचार करण्याची क्षमता वगैरे अजूनही इंटॅक्ट आहे ना, म्हणून. श्रीकला मी आधीच सांगून ठेवतोय ही विनोद करण्याची वेळ नाही आणि हे असलं तिरकं बोलणं तर मला अजिबात सहन होणार. मग मी सरळच बोलते, घरी परत चल. श्रीकला माझ्या निर्णयामध्ये बदल होणार नाही हा. या असल्या नालायक लोकांच्या गावामध्ये मी राहणार नाही. ज्यांना माझ्या हुशारीची किंमत नाही, ज्यांनी मला निवडून दिलं नाही, अशा लोकांचा इलाज करायला मी इथे थांबणार नाही. तुला थांबावंच लागेल गोपाळ, कारण तू दिग्रसकरांच्या घरात एंट्री करायचा एंट्री पास आहेस माझा. या गावातल्या लोकांना जोपर्यंत तुझी किंमत कळत नाही ना, तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही, कळलं? चल घरी. श्रीकला डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी घेतलेला निर्णय बदलणं शक्य नाही. रिअली? आणि शकुंतलाईंचं काय? केलास का त्यांचा विचार? तुझ्या माघारी त्यांना काही झालं तर माफ करू शकशील तू स्वतःला? आणि माझं काय? तू निघून गेल्यावर माघारी माझा काय होईल हा विचार नाही केलास तू? मी कोणीच नाहीये का रे तुझी? तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाहीये ना. डॉक्टर, तू जर सोडून गेलास आणि माझ्या आयुष्याचं जर काही बरं वाईट झालं ना, तर त्याला सर्व तू जबाबदार असशील. श्रीकला तू ऐकलं, पुन्हा माझ्याशी आयुष्यात कधीच बोलता येणार नाही तुला. डॉक्टर, का जातोयस तुम्हाला सोडून? तू मला सुद्धा त्या गावातल्या नालायक माणसांपैकीच समजतोयस का? त्यांच्याशी कम्पेअर करतोयस मला? तू गेल्यावर माझं काय होईल याचा विचार कर ना. प्लीज प्लीज डोंट गो. हा इकडे माझ्या दादात.
माझं ऐकलं नाहीस आणि श्रीकलाचं ऐकलंस होय? नाही पण हरकत नाही. माझ्या दृष्टीने घरी आलायस हीच गोष्ट फार महत्वाची. माझ्यासाठी हीच गोष्ट जरा विचित्र आहे. मोठ्या बाई हो, असं काय बोलताय तुम्ही? गोपाळ घरी आलाय ही चांगलीच गोष्ट आहे ना. आणि तसंही तो श्रीकलाचं ऐकतो बरं का आता. पण काही म्हणा श्रीकला, तू एकदम भारी काम केलंय. हळूहळू श्रीकलाच्या कलानं घ्यायला शिकलोय मी. हे भारी आहे ना. चला घर वापसी तर झाली. जगू काकू, मी ना सगळ्यांसाठी आता बासुंदीच करते. श्रीकला तू पण थांब. गोपाळ घरी परत आला याचं सेलिब्रेशन आपण सगळे मिळून करूया. आलेच मी. एक मिनिट. आणखी एक गोष्ट आहे. आता काय? आता परत घर सोडून जाणार आहेस का तू? नाही, मी ना 2 निर्णय घेतले. पहिला निर्णय म्हणजे आता मी इथेच या गावात याच घरात राहणार. श्रीकला तू पण थांब. गोपाळ घरी परत आला याचं सेलिब्रेशन आपण सगळे मिळून करूया. आलेच मी. एक मिनिट. आणखी एक गोष्ट आहे. आता काय? आता परत घर सोडून जाणार आहेस का तू? नाही, मी ना 2 निर्णय घेतले. पहिला निर्णय म्हणजे आता मी इथेच या गावात याच घरात राहणार. आणि दुसरा निर्णय म्हणजे मी आणि श्रीकला लवकरच लग्न करणार. काय सांगतोस गोपाळ दादा? एक नंबर बेस्ट निर्णय घेतलायस बघ तू. या घरावर संकटाची छाया आहे. या घराला तूच वाचवू शकतेस. गोपाळ, तू श्रीकलाशी लग्न करण्याचा जो निर्णय घेतलायस तो अतिशय योग्य निर्णय आणि मला खूप आनंद झालाय यामुळे. म्हणजे आता मला 2 माम्या, दोघे टीचर. म्हणजे आता परीक्षेचे पेपर आता घरीच येतील. चल.
गोपाळ, अरे तू पण ये ना आत. माझा विश्वास नाही माहिती आहे तुम्हाला. अरे पण तरी मला ना माझी मतं कोणावर लादायला आवडतात ना कोणाची स्वतःवर लादून घ्यायला आवडतात. तुम्हाला जायचंय तुम्ही जा, माझा विरोध नाही. बाबा, मी तुम्हाला सासरे बुवा म्हणणार नाही, बाबाच म्हणेल. चालेल ना?